मित्रांनो, कोकणात शिमगा म्हणजे फक्त सण नाही, ती एक परंपरा आहे. तो देवदैत्यांच्या कथा जिवंत करणारा सण मानला जातो. कोकणातल्या काही गावात आजसुद्धा एक समज आहे, शिमग्यात जर शंकासुराचा खेळ करताना काही चूक झाली तर शंकासूर स्वतः येतो. आज त्याच शंकासुराची गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर नमस्कार, मी जेस्टर स्वागत करतोय तुमचं एका आगळ्या वेगळ्या मराठी स्टोरी टेलिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुपित जगाचे. रत्नागिरी जिल्ह्यातली एका छोट्याशा गावातली घटना आहे. गावात सर्वजण शिमग्याची तयारी म्हणून गावातल्याच मंदिरात पालखी सजवत होते आणि दरवर्षीप्रमाणे रोहन त्याचा शंकासुराचा पोशाख तयार करत होता. तो पोशाख तयार करत असताना त्याला त्याच्या आरशात शंकासुराचा मुखवटा चमकताना दिसला. त्याचे डोळे लाल बुंद दिसत होते. रोहनने त्या क्षणी मागे वळून बघितल्यावर त्याचा मुखवटा आहे तसाच त्याला दिसायला लागला. तो एक भास आहे असं समजून तोच मुखवटा घालून रोहन मंदिराकडे गेला. मंदिरात पोहोचल्यावर मंदिराची सेवा करणारे एक आजोबा रोहनकडे बघून म्हणाले, यावर्षी करू नको रे शंकासुराचा खेळ, पापाचा घडा भरलाय सगळ्यांचा. हे ऐकून सर्वजण त्या आजोबांना म्हणाले, चांगल्या दिवशी असलं अभद्र काहीतरी म्हणा नको. पण कोणास ठाऊक, आजोबा जे म्हणत होते ते पुढे जाऊन खरं होणार होतं. सर्व तयारी झाली. मंदिरात गाराणं घालून गावकरी पालखी नाचवत गावातल्या प्रत्येकाच्या घरात पालखी घेऊन जात होते. सोबत शंकासूर म्हणजेच रोहनसुद्धा सर्वांच्या घरात जात होता आणि सर्व गावकरीसुद्धा शंकासूर म्हणून रोहनची पूजा करत होते. असं करत करत हळूहळू रात्र झाली. गावातल्या सर्वांच्या घरी पालखी नाचून झाल्यावर सर्व गावकरी मंदिराकडे जायला निघाले. संपूर्ण रस्त्यावर काळोख, पण रस्त्याच्या बाजूला असलेल्या लाईटीच्या खांबांमुळे रस्त्याची वाट मात्र चालताना दिसत होती. चालता चालता अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबांची लाईट गेली. संपूर्ण रस्त्यावर काळोख. सुदैवाने सर्व गावकऱ्यांकडे टॉर्च म्हणजेच बॅटऱ्या होत्या आणि त्या बॅटरीच्या प्रकाशात सर्वजण मंदिराकडे जायला निघाले. मंदिरात पोहोचल्यावर सर्वांनी देवाच्या आणि पालखीच्या पाया पडून भजनाला सुरुवात केली. भजनात पहिला अभंग बुवांनी गायला सुरुवात करायला घेतली तेवढ्यात गावच्या सरपंचाच्या घरातून त्यांचा नोकर एक निरोप घेऊन आला आणि तो निरोप ऐकून गावातले सगळे थंड पडले. निरोप असा होता, जेवताना सरपंचाच्या छातीत अचानक कळ आली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा निरोप कळल्यावर मंदिरातील सर्व गावकरी सरपंचाच्या घरी गेले आणि ही गोष्ट पोलिसांना समजली. पोलिसांना तपासात सरपंचाच्या घरात शंकासुराचा मुखवटा सापडला. गावकऱ्यांच्या असं लक्षात आलं की हा तर रोहनचा मुखवटा आहे आणि त्याचसोबत असंही समजलं की रोहन शिमग्याच्या दिवशी भजन सुरू असताना मंदिरातही नव्हता. पोलिसांनी सरपंचाचा मृतदेह तपासासाठी डॉक्टरांकडे सोपवला आणि त्याचसोबत रोहनला शोधण्यास सुरुवात केली. या सगळ्यात रात्रीची सकाळ झाली आणि सूर्याच्या पहिल्या किरणातच रोहन पोलिसांना समुद्रकिनारी सापडला, पण बेशुद्ध अवस्थेत. शुद्धीत आल्यावर रोहन असं म्हणाला की शिमग्याच्या रात्री लाईट जायच्या थोड्या वेळाआधी त्याला एक काळी सावली दिसली आणि त्याचा पाठलाग करत तो जंगलाच्या दिशेने गेला आणि जंगलात अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो बेशुद्ध पडला. मित्रांनो, गोष्टीच्या सुरुवातीला ते आजोबा म्हणाले तसंच काहीसं झालं. पापाचा घडा भरला म्हणून सरपंचाचा मृत्यू झाला. गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं, गावातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून सरपंचांनी त्यांना खूप त्रास दिला होता. सोबत सरपंच गावातल्या लोकांची मदत करायचं सोडून त्यांच्याचकडून ते पैशाची वसुली म्हणजेच कर वसूल करायचे. डॉक्टरांच्या तपासातून असं लक्षात आलं की त्या रात्री सरपंचांनी कसा तरी धक्का घेतला असावा आणि म्हणून त्यांच्या छातीत कळ येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावर गावकरी असं सुद्धा म्हणतात, त्या रात्री सरपंचांनी शंकासुराला बघितलं आणि त्यांना त्यांचे वाईट कर्म आठवले म्हणून त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, या व्हिडिओतून मी एकच सांगेन, तुमच्या विरोधात झालेल्या अन्यायासाठी दरवेळी शंकासूर तुमच्यासोबत येईलच असं नाही. तुम्हालाच तुमच्यातला शंकासूर जागा करून त्या अन्यायाविरोधात उभं राहावं लागेल. असो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील आणि बघायच्या असतील तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे गुपित जगाचे.